दुर्दैवी प्रसंगात आज आम्ही या ठिकाणी जातो आहोत. दादांच्या अकाली जाण्याचा मानसिक धक्क्यातून आम्ही कोणी सावरलेले नाही आहोत. पण आज वहिनी पक्षाच्या सर्वच प्रमुखांनी त्यांची नेतेपदी म्हणून निवड केली. मी राज्यपाल महोदयांचे, मुख्यमंत्री महोदयांचे, उपमुख्यमंत्री महोदयांचे आभार मानतो की त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ नेत्या म्हणून सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. 2 खाती आहेत ती पण दिली जातील भविष्यामध्ये. 2 खाती राष्ट्रवादी त्यावर दावा आहे की दावा सोडलाय. साहेब 2 खाती आहेत राष्ट्रवादीची, त्याच्यावरचा दावा अजून कायम आहे की तो दावा आता सोडलेला आहे. आज या विषयावर मी काही बोलणार नाही, कारण ज्यांना कोणाला काय आरोप करायचे असेल ते करूया. आम्ही आमचं कर्तव्य आणि पक्ष या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे. विलीनीकरणासंदर्भात बरीच चर्चा होती. राष्ट्रवादी सुनेत्रा वहिनी ने शपथ ली है, इसके ऊपर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र हैं. बहुत कठिन परिस्थिति में हमें ये आज यहाँ का सुनेत्रा बहनी का शपथ ग्रहण करना पड़ा. हम सारे दुखित हैं, चिंतित भी हैं. मैं राज्यपाल महोदय जी का, मुख्यमंत्री महोदय जी का, उप मुख्यमंत्री जी का आभारी हूँ. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता के रूप में सुनेत्रा बहनी को आज उप मुख्यमंत्री की उन्होंने शपथ दी. अजित दादा अमर रहे, लगातार आपको किया जा रहा है. अजित दादा अमर रहे, जल्दबाजी कार्यकर्ते शपथविधी दरम्यान आणि अत्यंत भावुक असं वातावरण त्या ठिकाणी. इसको सर कैसे काउंटर करेंगे? सर लगातार आपको कहा जा रहा है की आप लोगों ने जो जल्दबाजी कर दी. या भावना स्वाभाविकच आहेत, कारण प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये त्या भावना दडलेल्या आहेत. आपण पाहिलं तर दादांच्या ज्या अखाली दुःखद निधन झालं, संबंध महाराष्ट्रामधल्या संबंध जनतेचं किती अलोट प्रेम दादांच्यावरती होतं ते आपण 2 दिवस संबंध महाराष्ट्र बंद राहिला, महाराष्ट्र थांबला आणि या सगळ्या शोकाकुल वातावरणामध्ये दादा अमर आहे ह्या मनातल्या सर्वांच्या भावना आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.